हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात? आय होप सो नक्कीच मस्त असाल. मस्त राहा, स्वस्त राहा, हसत राहा आणि हसत हसत माझ्या आजच्या फुल ब्लॉगसुद्धा बघत राहा आणि एन्जॉय करा. तर आजच्या ब्लॉगमध्ये ना रेसिपीज नाही आहे. आज मी क्लिनिंग ब्लॉग घेऊन आलेली आहे. रूममध्ये ना खूप दिवसापासून क्लिनिंग नव्हती केलेली, त्यामुळे म्हटलं की चला आज आपण क्लिनिंगच करूया. आणि कशाप्रकारे मी क्लिनिंग केलं, काय केलं, मी कोणत्या टिप्स फॉलो करते, तर म्हटलं की चला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावं, म्हणून ना हा ब्लॉग घेऊन आलेली आहे मी. तर बघा, सगळ्यात आधी ना म्हणजे तुम्हाला दाखवते किती म्हणजे एकदम असं डस्ट झालेलं होतं किंवा घाण झालेली होती असं नव्हतं, पण ना कॉक्रोच ज्याला म्हणतो आपण, ते कॉक्रोच थोडेफार झालेले होते एक दोन रूममध्ये, आणि ते मला अजिबात चांगलं वाटत नव्हतं. त्यामुळे म्हटलं की चला आज आपण सगळे काम बाजूला ठेवून सगळ्यात आधी आपण क्लिनिंग करूया रूमची. म्हणजे कसं घर क्लीन असलं तर हेल्थ पण ठीक असते. हायजीन मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. तर आणि जेवढं आपल्याकडून पॉसिबल आहे तेवढं तर करायलाच पाहिजे असं मला वाटते. त्यामुळे आज मी म्हटलं की चला आज सगळ्यात आधी आपण क्लिनिंगचं काम करू. तर बघा, इथं सगळ्यात आधी ना मी क्लिनिंगमध्ये काय स्टार्ट केलं, तर सगळ्यात आधी ना ह्या किचनची मला क्लिनिंग करायची होती. ती यामधून जी रॅकवरती भांडे वगैरे होते, चम्मच वगैरे, म्हणजे जी किचनचे भांडे वगैरे होते ते मी एका टोपल्यामध्ये भरून दुसऱ्या रूममध्ये ठेवून दिलं. आणि त्यानंतर ना मग सगळे डब्बे वगैरे पण खाली करायला घेतले. तर कसं आहे ना, मॉर्निंग रुटीन फॉलो करून मॉर्निंगचं जेही माझं काम वगैरे होतं सगळ्यात आधी म्हणजे ते केलं मी. म्हणजे थोडंफार स्वयंपाक वगैरे जे काही होतं ते करून घेतलं. आणि त्यानंतर ना मग म्हटलं की चला आता आपण क्लिनिंगला सुरुवात करू. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सगळ्यात आधी मी किचनमध्ये जेवढेही काही म्हणजे एक्स्ट्रा भांडे किंवा म्हणजे जी पाण्याची कॅन वगैरे होती, जे मला म्हणजे दुसऱ्या रूममध्ये ठेवायचं होतं, तर ते सगळ्यात आधी मी लवकर लवकर असं म्हणजे जे पॉसिबल होतं दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट करणं किंवा त्याच्यामध्ये डस्ट वगैरे न न जायला पाहिजे, त्यामुळे मी सगळं असे भांडे वगैरे म्हणजे जे काही होते, कारण की भांडे जर इथंच ठेवले असते तर सगळी डस्ट बसली असती आणि मला अजून डबल काम झालेलं असतं, म्हणजे एक्स्ट्रा काम वाढलेलं असतं. त्यामुळे मी म्हटलं की नाही, त्याला आपण दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट करू. त्याला दुसऱ्या रूममध्ये ठेवून दिलं. आणि त्यानंतर ना जे ह्या रॅकवरती, म्हणजे ही रॅक म्हणतात की याला काय म्हणू शकतो आपण माहीत नाही मला, तर मला काही वर्ड वगैरे सुचत नाही आहे की याला काय म्हणावं म्हणून. पण आमच्या रूममध्ये कसं आहे ना, जेव्हा आम्ही रूम घेतली तर ह्या रूममध्ये ना म्हणजे किचन ओट्याला पण म्हणजे मिडल पोर्शनला जो किचन ओटा वगैरे दिलेला असतो, ओटा वगैरे लावलेला असतो, तो इथं नाही आहे. आणि त्यानंतर जे रूममध्ये सज्जे वगैरे असतात, त्याला आणखी काय म्हणतात, तर आमच्याकडे ना सज्जेच म्हणतात, जे रूममध्ये असे किचनमध्ये वगैरे दिलेले असतात ना काही सामान, मोठं वस्तू वगैरे ठेवण्यासाठी म्हणून. तर आमच्याकडे सज्जा असंच म्हणतात किंवा जिना असं म्हणतात. आता तुमच्याकडे काय म्हणतात ते मला नाही माहीत, म्हणून आता आपल्याकडे जे बोलतात तेच वर्ड आपण यूज करू, म्हणजे वापरतोच आपल्या वापरण्यामध्ये किंवा बोलण्यामध्ये तेच शब्द वारंवार येतात. तर इथं ना ते सज्जे वगैरे किंवा काहीच नाही, म्हणजे वस्तू ठेवायला खूप जास्त प्रॉब्लेम होतो. तर ज्यावर मी हे आपले किचनचे जे भांडे वगैरे, म्हणजे भांडे आणि काय म्हणतात हे डबे वगैरे, सामानाचे जे डबे वगैरे असतात, ते ना मी ह्या याच्यावर ठेवते. तर हे आमचं नाही आहे, हे आमच्या ऑनरचं आहे. आमच्या रूममध्ये खूप अशा एक दोन वस्तू आहेत की त्या म्हणजे आम्हाला ऑनरनं दिलेलं आहे. कारण इथं त्या म्हणजे जे किचन रॅक असते ती पण नाही आहे, सज्जे वगैरे पण नाही आहेत. त्यामुळे ते सगळ्या रूमवाल्यांना काही ना काही वस्तू म्हणजे प्रोव्हाइड करतात त्यांच्या गरजेनुसार. तर आम्हाला पण काही एक दोन वस्तू दिलेल्या आहेत, जसं की मी तुम्हाला एका शॉर्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की त्या आम्ही ज्यामध्ये कपडे वगैरे ठेवतो ते पण आमच्या ऑनरचंच आहे म्हणून. तर तसंच हे ज्यावर आम्ही हे डबे वगैरे ठेवतो ते सुद्धा आमच्या ऑनरचंच आहे. तर बघा, सगळ्यात आधी मी एक एक करून हे रॅक पण पूर्ण खाली करून घेतलं. आणि त्यानंतर ना म्हणजे याच्यावरती जे पेपर वगैरे ठेवलेला होता ते सगळं काढून याला आधी क्लीन करून घेते. बघू शकता अशा प्रकारे सगळे डब्बे वगैरे, म्हणजे त्या रॅकवरती जेवढं काही सामान ठेवलेलं होतं, डब्बे, भाजीच्या टोपल्या वगैरे किंवा एक्स्ट्रा बॉक्स वगैरे जे काही होतं ते सगळं मी ओट्यावरती काढून घेतलेलं आहे, किचन ओट्यावरती. आणि त्यानंतर ना याला असं झाडूनी छान असं साफ करून घेते, म्हणजे झाडून घेते.
तर बघा पूर्ण असे रॅक मी खाली करून घेतली आणि त्याला छान असं झाडून घेत आहे. आणि वरतं जे 1-2 जाला वगैरे झालेला होता, नेट वगैरे झालेली होती, तर म्हटलं चला ते पण आपण काढून घेऊ. कारण की किचन क्लिनिंग म्हटल्यावर सगळंच येतं आणि डीप क्लिनिंग म्हटल्यावर तर सगळंच येतं. तर अशा प्रकारे बघा त्यानंतर ना ही अलमारी थोडी समोर खिचून त्यानंतर इथं बघा असं म्हणजे ह्या डस्ट वगैरे नाही, कचरा वगैरे नाही, तर ही अलमारीसुद्धा ना खराब झालेली आहे. हिलासुद्धा असं म्हणजे हिचं पॉलिश वगैरे निघतो आणि टीन म्हणतात की लोखंड, टीनच आहे मे बी, त्याची बनलेली आहे ही अलमारी. तर हिचं ना पॉलिश वगैरे निघाला आहे कुठून आणि त्यानंतर ना त्याचं जे पार्ट असतात ना ते असे बारीक बारीक पार्ट गळतात. तर इथं जी घाण दिसत होती तुम्हाला तेच आहे, कारण की डस्ट तर खूप कमी होती, पण ना म्हणजे त्याचं ते बारीक बारीक कण सांडतो किंवा पडतो, त्याला काय बोलतात आय डोंट नो. तर ते सगळं होतं. तर बघा अलमारीसुद्धा समोर काढून त्या अलमारीच्या जागेवरून पण छान असं क्लीन करून घेतलेलं आहे. त्यानंतर एक कापड ओला करून पूर्ण अलमारी अशी पूर्णपणे पुसून घेतली आणि नंतर ना अलमारीची जागा होती तिथून पण पुसून घेतलं आहे. कारण की एवढ्याशा रूममध्ये सगळं सामान इकडून तिकडे करूनच क्लिनिंग करावी लागते, असं नाही. आणि रूम पण काही एवढी मोठी नाही की सगळं सामान एका रूममध्ये गेलं आणि त्यानंतर एक करू. कारण की सगळ्या 2 रूमच आहेत आणि त्याही छोट्या छोट्या मीडियम साईजच्याच आहेत, एकदम अशा मोठ्या किंवा एकदम लहान असं नाही येईल म्हणता. पण आम्ही बॅचलर लोकांचं होतं यामध्ये, कारण की मी एकटी राहते किंवा माझी मैत्रीण वगैरे राहते, तर होते ॲडजस्ट वगैरे. तर बघा अशा प्रकारे अलमारीची जागासुद्धा क्लीन करून घेतली. त्यानंतर ना अलमारी ज्या जागेवर होती तिथंच तिला सेटल करून त्यानंतर जे किचन ओट्याचे खालचं स्पेस होतं तिथं ना म्हणजे एका बकेटमध्ये आमचे एक्स्ट्राचे जे तांदूळ असतात ते आम्ही म्हणजे लिमिटेड 1 किलो 2 किलो असं नाही ना, ते एका सोबत म्हणजे एक पूर्ण बॅग वगैरे घेऊन घेतो 15 किलोचं वगैरे. ते होतो आम्हाला 3-4 महिने 5 महिने असं म्हणजे जातो, जसंही खाल्ला आपण, जसंही वापर केला त्याप्रकारे. तर बघा सगळं असं सामान काढून घेतलेलं आहे. त्यानंतर एकामध्ये कपडे पण आहेत त्या मोठ्या बकेटमध्ये आणि त्यानंतर बघा इथं मी तुम्हाला पाण्याचं माठ दाखवत होते. पण कसं आहे ना, आम्ही फिल्टरचं पाणी वगैरे आणतो तर तो थंड असतो, त्यामुळे ना माठ म्हणजे भरलेलाच नाही आहे यावर्षी. मागच्या वर्षी उन्हाळ्यामध्ये वापरत होतो, त्याच्यामध्ये पाणी ठेवत होतो, पण यावर्षी तिथं काही पाणी वगैरे ठेवलेलं नाही आहे, त्या वापरमध्येच नाही आहे यावर्षी तो. तर बघा अशा प्रकारे सगळंच मग त्या जागेवरून पण पूर्ण असं क्लीन करून घेते. आणि तुम्हाला असं वाटेल की आमच्याकडे सगळेच प्लॅस्टिकचंच भांडे आहेत, एकही म्हणजे जर्मनचं किंवा स्टीलचं किंवा एकदम असं दुसऱ्या प्रकारचे भांडे दिसत नाही किंवा म्हणजे डबे वगैरे आहेत ते दिसत नाही. तर कसं आहे ना, आम्ही बॅचलर आहोत, त्यामुळे ना म्हणजे कोणतेही डबे वगैरे किंवा काही घेण्यासाठी म्हणून आम्ही एवढा काही पैसा इन्व्हेस्टमेंट करत नाही. कारण कसं आहे, आम्ही जर आपल्या गावाला गेलो, आम्ही प्रॉपर इथून नाही आहोत, तर जर आम्हाला आपल्या गावाला जायचं असलं तर एवढं सगळं नेणं तर पॉसिबल नाही. त्यासाठी जर यूज अँड थ्रू म्हटल्यासारखं आपण जे प्लास्टिकचं घेतलं तर त्याला आपण वापरून किंवा न्यायचं असलं तर नेऊ शकतो किंवा नाही नेलं तरी काही तेवढं फरक पडणार नाही. कारण की एवढे जास्त महाग नाही आहेत, नॉर्मल 100-200 रुपयाला आपल्या 6 माझ्याकडे तर जे डबे आहेत ते नॉर्मली आम्हाला 100ला 6 किंवा हो असेच म्हणजे मिळालेले आहेत. तर बघा त्यानंतर बघू शकता ओट्याच्या खालून पण पूर्ण असं साफ करून घेतला, तिथून पण ओल्या कपड्याने छान असं पुसून घेतलं आणि तिथले जे बकेट वगैरे होते ते तिथंच छान असे अरेंज करून घेतलेत. आणि इथं जी बॅग दिसली तुम्हाला त्यामध्ये ना खूप म्हणजे आमचे कपडेच होते माझे, तर ते ठेवलेले होते. आणि त्यानंतर बघा ही भाजी ठेवण्याची टोपली होती, पण यामध्ये आम्ही कप किंवा कधी एक्स्ट्रा दूध पिण्याचं ग्लास वगैरे किंवा काही सॉसेस वगैरे ते असं ठेवत असतो, भाजीचं ठेवत नाही. तर बघा हिला पण ओट्यावर ठेवायला काही जागा नाही, ओटा पण छोटाच आहे, त्यामुळे तिला पण खाली ठेवतो. आणि रूममध्ये बघू शकता म्हणजे खूप असं एक्स्ट्रा म्हणजे जे काही कामाचं सामान नव्हतं ते खूप सारं भरलेलं होतं. आणि जॉबवर जा, हे करा ते करा, त्यामुळे काही लक्ष नाही. आलं तर स्वयंपाक करा, हे करा ते करा, भांडे वगैरे वॉश करा, त्याच्यामध्येच पूर्ण असा वेळ जातो. तर ना म्हणजे आल्यावर जॉबवरून आलं की स्वयंपाक करा, जेवण करा, मग भांडे वगैरे धुवा, मोबाईल थोडा वेळ बघा आणि मग झोपून जा, अशा प्रकारेच आपला रुटीन चाललेला असतो. तर त्यामुळे ना जे काही म्हणजे कामाच्या वस्तू नाही आहेत किंवा वेस्टेज होतं रूममधलं ते काही फेकतच नव्हतो, म्हणजे जे चाललेलं होतं डेली रुटीन ते तसंच करण्यामध्ये बिझी होतो. तर म्हटलं की चला आज म्हणजे क्लिनिंग करू, तर सगळ्या वस्तू ज्या म्हणजे वेस्टेज मटेरियल आहे रूमचं ते सुद्धा निघून जाईल. तर बघा इथं ना मी कॉक्रोचसाठी तुम्हाला एक जेल दाखवत होते, ती तिथे छोटीशी बॉटल दिसत असेल. तर रूममध्ये कॉक्रोच झालेले आहे, तर ही जेल कसं ना क्लिनिंग वगैरे करून एक एक बूंद असं म्हणजे जिथं मी भांडे वगैरे किंवा हे प्लास्टिकचे कंटेनर स्टोअर करून ठेवते त्या जागेवरती ना एक एक बूंद असं हे
जेल टाकून ठेवते, जेणे प्रकारे ना जर कॉक्रोच वगैरे असले तर ते म्हणजे आतमध्ये वगैरे असले तर ते बाहेर येऊन ना त्याच्या वासाने बाहेर येतात आणि ते खाऊन तिथे जसं मरून जातात. तर हे तुम्हाला मे बी 40-50 रुपये की 100ला मिळते, माहीत नाही. माझ्या पार्टनरने आणलं होतं म्हणून मला काही माहीत नाही. तर अशा प्रकारे आपण ह्याला ना म्हणजे कुठंही ठेवून म्हणजे ते याच्या वासाने म्हणजे मला हे सांगायचं आहे की ह्याच्या वासाने कॉक्रोच बाहेर येतात आणि हे खाऊन ना मरून जातात. तर कॉक्रोच आपल्या घरामध्ये राहत नाही, हे मला सांगायचं होतं. तर तुमच्या घरात पण जर कॉक्रोच वगैरे असेल तर तुम्ही हे वापरू शकता. नंतर बघा रॅकला ह्या म्हणजे जिथं मी कंटेनर स्टोअर करून ठेवते त्याला ना छान असं क्लीन करून घेतलं. त्याच्यावरती प्लॅस्टिकचे पेपर वगैरे ठेवून ओल्या कापडाने त्या पेपरला पण छान असं पुसून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर ना सगळे असे डब्यांना मी 1 बाय 1 करून नाही का सगळं असं पूर्ण डब्बे असे छान ओल्या कपड्याने पुसून, कारण की मला कपडे पण म्हणजे डब्बे पण धुवायचे होते. पण कसं नाही एवढे सारे डबे आणि एवढं सारं सामान कुठं ठेवणार आहे, कारण की एवढे एक्स्ट्रा भांडे वगैरे नाही आहे आमच्याकडे. त्यामुळे म्हटलं की चला यांना सध्या आता, आणि असं नाही की म्हणजे एकासोबत सगळेच वॉश केले पाहिजे. जसं जसं एकातलं किंवा कोणत्या डब्यातलं सामान वगैरे खाली झालं तर मी तेव्हाच वॉश करून घेते. म्हणून माझ्याकडचे डबे वगैरे तेवढे गंदे वगैरे किंवा असं काही नसतात. तर बघा इथं बोलता बोलता सगळे डबे असे मी पुसून घेतले आणि त्यांना त्यांच्या जागेवरती छान असं सेट करून ठेवून दिलेलं आहे. त्यानंतर बघा इथं ना दुसऱ्या कामाला लागलेली होती मी. अशा प्रकारे बघा सगळं असं जी नॉर्मल प्लेट्स वगैरे ठेवण्याची रॅक होती तिला पण छान असं ओल्या कापडने पुसून घेतलं. आणि त्यानंतर ना पूर्ण असे भांडे जेवढे काही भांडे होते ते सगळे यामध्ये लावून घेतलेले आहे. त्यानंतर रॅकच्या ज्या खालच्या पोर्शन होता त्याच्यामध्ये ना जे मिठाचं पॅकेट वगैरे किंवा एक्स्ट्रा जे काही म्हणजे बॉक्स वगैरे होते ज्याच्यामध्ये काही सामान वगैरे होतं ते सगळं मी इथं असं ठेवून दिलेलं आहे. त्यानंतर ना इथं रॅक छान अरेंज करायला घेतलेला आहे. कसं आहे कोणतीही वस्तू चांगल्याने ठेवलं ना तर खरंच खूप छान वाटते. तर अशा प्रकारे बघा मी पूर्ण अशी क्लिनिंग करून घेते. आणि मला एक गोष्ट बोलायची होती की मला ना डेली व्लॉगिंग करायचं आहे, पण डेली व्लॉगिंगमध्ये काय करू मला तेच नाही समजत. कारण की मी चॅनल त्यासाठीच ओपन केलेलं आहे की मला डेली व्लॉगिंग करायची आहे, म्हणून मी रेसिपीज व्लॉग दाखवेन असं माझं काही मेन मोटिव्ह नव्हतं. नॉर्मल ज्या रेसिपीज आहेत ते पण दाखवायचं आणि जे आपलं डेली व्लॉगिंग आहे, डेली रुटीन आहे ते शेअर करायचं, या मोटिव्हने मी म्हणजे चॅनल ओपन केलेला होता. पण कसं आहे ना माझ्याने आता सध्या तर म्हणजे पॉसिबलच नाही होत आहे की म्हणजे कशाप्रकारे व्हिडिओ टाकू म्हणून किंवा कोणतं कंटेंट आणू रोज कुठून काय दाखवू असं नाही का. आणि दाखवण्यासाठी आपण बॅचलरकडे एवढं दाखवण्यासाठी पण काही नसतो. आणि आता कसं एकटं वगैरे असल्यामुळे त्यामुळे जास्त काही म्हणजे आम्ही बाहेर फिरायला वगैरे जातो किंवा काही जातो असं पण नाही. म्हणजे तिथंच बिझी असतो. स्वयंपाक करा, जेवण करा, हे करा, त्यानंतर ऑफिसला जा, ऑफिसवरून या, त्यानंतर अजून स्वयंपाक करा, जेवण करा, भांडे धुवा, म्हणजे तेच डेली रुटीनमध्ये तेच सगळं चाललेलं असतो. त्यामुळे ना काही दुसरं कंटेंट करायचं किंवा काय करायचं म्हटलं तर काही सुचतच नाही, वेळच नसतो तेवढं काही करण्यासाठी. म्हणून ना मग मी माझ्याकडून जे काही पॉसिबल होते किंवा मी जे काही घरात बनवते तर ते रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करते की आय होप तुम्हाला त्यामध्ये रेसिपीज बघायला आवडत असेल. तर म्हणजे मला हेच सांगायचं होतं की मी डेली व्लॉगिंग पण जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर मी खूप प्रयत्न करेन आणि म्हणजे डेली म्हणजे समोरच्या माझ्या फ्युचरमध्ये तर मी तुम्हाला माझी डेली व्लॉगिंगच दाखवणार आहे आणि रेसिपीसुद्धा शेअर करणार आहे. आणि किचनसाठी किंवा कोणत्याही गोष्टींसाठी ज्या टिप्स मी फॉलो करते ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नंतर सगळे रॅकवरती भांडे वगैरे लावून घेतले आणि किचन ओट्याला पण छान असं क्लीन करून घेतलं. किचन ओट्यावर जे मिक्सरचं बॉक्स वगैरे होता किंवा जे तिखट मिठाचा आपला डब्बा वगैरे असतो ते सगळं काढून तिथून पण छान असं झाडून ओल्या कापडाने पुसून तिथलं सामान तिथं छान अरेंज करून घेतलं. किचन ओटा छान क्लीन करून घेतला. त्यानंतर हे म्हणजे साईडचे जे किचनमध्ये दुसरा पोर्शन होता त्यालासुद्धा छान असं झाडून पूर्ण असं ना किचन ओटा वगैरे म्हणजे सगळं रूम ही वाली रूम छान अशी पूर्णपणे अशी झाडून घेतलेली आहे. तर बघा एवढ्या असं ह्या प्लॅस्टिकभर पूर्ण असं सामान जमा झालेलं होतं, म्हणजे कचरा एक्स्ट्रा सामान एवढं सारा रूममध्ये भरून होतं आणि ते आमच्यानी फेकणं होत नव्हतं. तर बघा आज सगळं सामान असं काढून घेतलेलं आहे. आणि जे काही भाजीचं वगैरे होतं ते सुद्धा छान असं टोपल्यांमध्ये अरेंज करून मिरच्यांच्या ढेट्या वगैरे काढून छान असं मिरच्या एका प्लॅस्टिकच्या
प्लॅस्टिकमध्ये भरून बांधून ठेवून दिले. तर अशा प्रकारे पूर्ण क्लिनिंग करून घेतली आणि नंतर ना छान असे ह्या रूमला पूर्ण असं पोछा लावून घेतला. तर पोछ्याने लावायचं म्हटलं तर पोछ्याने ना पूर्ण अशी डस्ट वगैरे निघत नाही आणि मला पोछ्याचं जे आपण फरशी पुसतो ते मला तेवढं जास्त काही आवडत नाही. म्हणून मी पॉसिबल होईल तेवढं ना हातानेच म्हणजे एका कापडानेच म्हणजे फरशी अशी पुसत असते. त्याच्याने पूर्ण डस्ट वगैरे एखादी काही डाग वगैरे पडला असेल तर पूर्ण असं ना म्हणजे निघून जातो आणि रूम पण पूर्ण क्लीन दिसते, टाईल्स छान चमकते असं म्हणजे मला वाटते. तर म्हणून आम्ही तर म्हणजे हातानेच किंवा कापडानेच असं फरशी पुसतो. असं नाही की पोछा वगैरे नाही, पोछा पण आहे पण त्याचा मी खूप कमी वापर करते. जेव्हा मला जॉबवर जायला उशीर होत असेल किंवा काही तर त्यावेळेला मग मी पटपट इकडून तिकडून पोछ्याने पूर्ण असं क्लीन करून घेते. तर बघा अशा प्रकारे ना माझी पूर्ण रूम क्लीन करून पूर्ण सामान असं लावून झालेलं आहे. तर बघू शकता किती छान असं लावलेलं आहे, किती छान दिसतो ना. खरंच खूप छान वाटत होता मला. तर तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा आणि माझ्याकडून जेवढं काही पॉसिबल झालं तुम्हाला दाखवण्यासाठी तेवढं मी पूर्ण असं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बघू शकता अशा प्रकारे पूर्ण रूम क्लीन करून जसे अरेंज करायचं होतं त्या प्रकारे मी अरेंज करून घेतलेलं आहे. इथं ना मला जागा सुचत नव्हती कोणती वस्तू ठेवायला, नाही तर बघा भरपूर असं स्पेस उरलेला होता. तर बघा अशा प्रकारे पूर्ण भांडी वगैरे लावून घेतलेली आहे. जिथलं सामान तिथं लावून पूर्ण असं अरेंज करून घेतलेलं आहे. आय होप की तुम्हाला माझा हा क्लिनिंग व्लॉग आवडलेला असेल. तर प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकरच अशा मोठ्या नवीन व्हिडिओमध्ये. तोवर सगळ्यांनी काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.